त्या कोणाकडे दाद मागता येत नव्हती. ज्यांच्या नावाची तेच अब्रू लुटत होते. अब्रू लुटणाऱ्यांना मान मरातब आणि पदव्या देत होते. अशा काळात शिवाजींचा या संबंधीचा दृष्टिकोन मूलतःच वेगळा होता. रांझ्याच्या पाटलाची गोष्ट प्रसिद्ध आहे. गावचा वतनदार पाटलाचे गरीब शेतकऱ्यांच्या तरण्या पोरीला दिवसाढवळ्या सर्वांसमक्ष भोगली. माती झालेल्या जिन्यापेक्षा मरण बरं म्हणून पोरीनं जीव दिला. सारा गाव हळहळला, पण मुकाच राहिला. ही गोष्ट त्याच्या कुस्त्या बांधून पुण्याला आणले गेले आणि हाय तोडण्याची शिक्षा झाली. नुसती आली नाही तर ती अंमलात आली आणि साऱ्या मावळखोऱ्यात आश्चर्य पसरले. गरीब रयतेच्या पोरीची अब्रू घेतली म्हणून वतनदार पाटलाला जबर शिक्षा झाल्याचे पाहून रयत शिवाजीवर फिदा झाली अन रयतेच्या अब्रू रक्षणाची शिवाजी कार्य करीत असेल तर त्या कार्यासाठी मरायला तयार झाली. ज्यांच्या पाठबळावर राज्य करायचं अशा वतनदारांची सुद्धा गय न करायला न्यायावर एक जबर निष्ठा लागते. शिवाजीपाशी ती होती म्हणून त्यात शिवकालीन सहभागी झाले. आजही गोरगरीब रयतेच्या लेकी सुनांवर खेडोपाडी आणि शहरात सुद्धा अत्याचार आणि बलात्कार होतात. पण शिवाजीचा वारसा सांगणारे आणि उठसूट शिवाजीच्या नावाचा जयघोष करणारे आज काय करतायत? अत्याचार करणाऱ्याला शिक्षा होतात का? हातपाय तोडायचे सोडा, पण कोर्टात केस तरी होते का? की अत्याचार करणाऱ्याला जितका मोठा वतनदार, जितका मोठा मालदार, तितक्या लवकर त्याची सुटका होते. का अटक होत नाही? लोकशाहीत सुद्धा शिवाजी आठवतो तो यामुळे. आठवावा तो यासाठी. स्वतःच्या नातेवाईकांच्या आणि अधिकाऱ्यांच्या पापावर पांघरूण घालून पुन्हा वर कोणी शिवाजीचं नाव घ्यायला लागला तर शिवाजींची आठवण करून त्याला जाब विचारायला पाहिजे. शिवाजी आठवावा तो यासाठी. रांझाच्या पाटलाची हकीकत हा अपवाद नाही. अशा इतरही कथा आहेत. 1978 मध्ये सकुजी गायकवाड नावाच्या सेनापतीनं बेळवडीच्या किल्ल्याला वेढा दिला. या किल्ल्याची किल्लेदार एक स्त्री होती. तिचे नाव सावित्रीबाई देसाई. या बहादूर स्त्रीने 27 दिवस किल्ला लढवला. पण सकुजीने शेवटी किल्ला जिंकला आणि विजयाच्या उन्मादात सूड भावनेने सावित्री बलात्कार केला. ही बातमी ऐकून शिवाजी संतापले. त्याने सकुजी गायकवाडाचे डोळे काढण्यास सांगितले व त्यास जन्मभर तुरुंगात डांबले. आपल्या विजयी सेनापतीचे शत्रू असलेल्या स्त्रीवर बलात्कार केला म्हणून गय केली नाही, कारण शिवी भूमिका होती. स्त्रियांची इज्जत कायम राहिली पाहिजे, मग ती कोणीही असो. कल्याणच्या सुभेदाराची सून दरबारात हजर केल्यानंतर तिच्या संबंधी गैर उद्गार न काढता व गैरव्यवहार न करता तिची चोळी बांगडी करून पाठवणी करण्याची कथा तर अनेक काव्यांचा विषय झाली आहे. मुसलमान शत्रूची तरणी ताठी आणि देखणी सून पाहून आईची आठवण व्हावी, आपली इतकी सुंदर असती तर काय असे उद्गार निघावेत यासाठी चारित्र्य संपन्न आणि सौंदर्य संबंधीचा निरोगी दृष्टिकोन असावा लागतो. आजच्या बडभुंजा तथाकथित शिवभक्त अशी कोणी सुंदर स्त्री असती तर त्यांनी घर काढले असते आणि काय केले असते याची कल्पना करून पहा, म्हणजे खरा शिवाजी आणि खोटे शिवभक्त यांच्यातील फरक उमगेल. लढाईत किंवा लूट करताना मुसलमान किंवा हिंदू कोणत्याही धर्माच्या स्त्रिया हाती आल्या तर त्यांना तोशीस लागता कामा नये व त्रास होत कामा नये अशा
सक्त आज्ञा शिवाजी महाराजांनी दिलेल्या आहेत व त्याचा अंमल करून घेतला आहे. त्या काळात हिंदू व मुसलमान, राजे रजवाडे, इनामदार यांस लढाईस जाताना जनानखाने, कुणबिणी, कलावंतिणी बरोबर नेण्याचा रिवाज होता. परमुलकातल्या स्त्रियांना बटकिनी बनवण्याचा आणि भ्रष्ट करण्याचा परिपाठ होता. त्या काळी शिवाजी महाराजांनी सक्त हुकूम दिला होता की मोहिमेस जाताना कोणीही बटकिनी, कुणबिनी, आगर, कलावंतिणीस बरोबर नेऊ नये. कुणीही स्त्रीस बटकिनी बनविता कामा नये. 21व्या शतकाच्या उंबरठ्यावर असलेल्या भारतातील पुरोगामी न्यायी महाराष्ट्र राज्यात आजही स्त्रियांवर बलात्कार होतात आणि बलात्काराकडे दुर्लक्ष करणारे इतकेच नव्हे तर बलात्कार करण्यास पाठीशी घालणारे शिवाजीच्या नावाने जय जयकार करतात आणि शिवाजीचे वारसदार आहोत म्हणून सांगत फिरतात. समजा शिवाजी आज आला तर या शिवभक्ताचे काय करील? शिवाजी व राज्यकारभाराची भाषा. भारतात भाषिक राज्य होऊन 37 वर्ष होऊन गेली. महाराष्ट्र हा एक भाषिक प्रांत होऊनही 30 वर्ष होत आहे. पण अजूनही महाराष्ट्रातला राज्यकारभार इंग्रजीतून चालतो. ज्यासाठी एक भाषिक राज्य केले तो हेतू कधी साध्य होणार आहे कोणास ठाऊक. परकीय इंग्रज साहेबाला 150 वर्ष लढून समुद्र पार घालवला पण साहेबाची भाषा जी बोकांडी बसली ती काही दूर केली नाही. अजूनही एतद्देशीय साहेब इंग्रजीतच बोलतात. चांगलं इंग्रजी बोलणं प्रतिष्ठेचं समजतात आणि ज्याला इंग्रजी येत नाही वा चांगलं येत नाही त्याला गावंढळ समजतात. शिवकालीन राज्यकारभाराची भाषा मुख्यत्वे फारसी होती. कोणतीही भाषा चांगली किंवा वाईट नसते, पण लोकांना फारसी समजत नव्हती. साहजिकच न समजणाऱ्या भाषेतील राज्यकारभार रयतेला आपला वाटत नव्हता. काय चालतं कळत. शिवाजीने विचारपूर्वक राज्यभाषा कोश करायचं काम सुरू केलं. प्राकृतात कारभार सुरू केला. तो लोकांना आपला वाटू लागला. शिवाजीचे राज्य लोकांना आपले राज्य वाटू लागले. शिवाजी आणि रयत. रयतेचा सामान्य गोरगरीब जनतेच्या लेकी सुनांच्या अब्रूसंबंधी शिवाजी महाराजांचा दृष्टिकोन जसा त्या काळातील इतरांपेक्षा वेगळा होता तसाच रयतेच्या संपत्ती संबंधीचा दृष्टिकोनही खूप वेगळा होता. रयतेची संपत्ती म्हणजे कुणाही दांडगेश्वराचे लुटायची वस्तू अशा त्या काळी रीत होती. त्या काळी सारख्या लढाया होत. पायदळ, घोडदळ हे सैन्य सारखे एका ठिकाणाहून दुसरीकडे मोहिमेसाठी फिरत असे. हे सैन्य गावाहून जाऊ लागले किंवा मुक्कामास राहिले तर रयतेच्या संपत्तीचे काय होईल? उभ्या पिकातून घोडदळ सुसाट जाईल. वर्षभर राबून निढाळ्या घामाने पोसलेले आणि हातातोंडाला आलेले तयार पीक बघता बघता भुईसपाट होईल. ज्याच्या राज्यात राहतो त्याच राजाचे सैन्य असे करीत असे. मग तक्रार कोणाकडे करणार? अंदाज कोण घेणार? स्वतःच्या नशिबाला दोष देत घरातल्या घरात रडत कुडत बसण्याखेरीज दुसरे काही करावयास वाव नव्हता. असं बेगुमान वागण्याचे सैन्याला मुभा होती. त्या काळात शिवाजीनं सैन्याला आदेश दिले आहेत की कोणत्याही मोहिमेवर कोणत्याही सैन्याच्या तुकडीने शेतकऱ्याच्या उभ्या पिकातून जाता कामा नये. पिकाची नासाडी होता कामा नये. कल्पना करून बघा, उभ्या पिकातून बेदरकारपणे दौडत जाणारे व उभे पीक मातीमोल करणारे सैन्य वर्षानुवर्ष पाहण्याचा प्रसंग ज्यांच्यावर येत असेल त्यांना जर पिकातून न घुसता रस्त्याने जाणारे आणि पिकांचे जराही नुकसान होऊ नये अशी दक्षता घेणारे शिवाजीचे सैन्य पाहायला मिळाले तर त्यांना काय वाटत असेल? रयतेच्या पिकाची काळजी घेणारा राजा, त्यांच्या आज्ञेप्रमाणे वागणारे सैन्य आणि सर्वजण करीत असलेले कार्य या संबंधी रयतेला काय वाटत असेल? हा राजा, हे सैन्य आणि हे कार्य आपले आहे असे रयतेला का नाही वाटणार? इतरांकडून त्या काळी नुसती पिकाची नासधूस होत नसे तर बळजबरीनेही
बळजबरीही होत असे. सैन्य आणि पडला तर काही सैन्यातील घोड्यांची दाण वैरण गावातल्या रयतेकडून घेतली जाई. सैन्याची सरबराई गावालाच करावी लागे आणि मग गावाचा वतनदार पाटील किंवा कुलकर्णी गावातील ज्यांच्याकडे जे असेल ते काढून घेऊन मुक्कामास आलेल्या बडदास्त ठेवी. आणि ज्या काळात सैन्य आणि सरदार असे वागायला चटावले होते, अशा दैवावर भरवसा ठेवून अशा आपत्ती सहन करायची सवय ज्या काळी रयतेला झाली होती, त्या काळी हा सत्पुरुष येतो आणि सक्त आज्ञा करतो की रयतेच्या भाजीच्या देठालाही हात लावता कामा नये. सैन्यातील घोड्यांना दाणा वैरण लागली तर रोख रक्कम देऊन खरेदी झाली पाहिजे. सैन्याचा रयतेला त्रास होता कामा नये आणि नुसत्या आज्ञा देत नाही तर त्याची सक्त अंमलबजावणी करतो. रयतेच्या कष्टाची ही अपूर्व कणव शिवाजीला रयतेच्या निष्ठा देऊन गेली. आज तसे सरदार नाहीत आणि तसं घोडदळही नाही, पण नवे सरदार आहेत. घोडदळ नसले तरी मोटार दळ आहे. मोहिमेवर नसले तरी आजही हे नवे सरदार मोटारीच्या काफल्यासह पाहणी करण्यास आणि भेट देण्यास गावोगावी मुक्कामास असतात. आज हे नवे दळ गावोगाव कसे वागतात? सरबराईस कमी असलेल्या कोंबड्यांचे पैसे मालकाला मिळतात का? सरबराईचा खर्च मुक्कामास आलेले नवे सरदार स्वतःच्या मिळणाऱ्या पगारातून आणि कमाईतून करतात का? गावगण्याचे पाटील, कुलकर्णी आणि छोटे अंमलदार रोख देऊन वस्तू खरेदी करतात का? काय करतात हे? या सर्व घरात आणि कपिसात शिवाजी महाराजांचा फोटो लावलेला असतो आणि हे शिवाजी महाराजांचा जय जयकार करीत असतात. शिवाजी पासून हे काय शिकले? याचा शिवाजी कोण? खरा शिवाजी कोणता? रयतेच्या भाजीच्या देठाला सुद्धा हात न लावण्याची शिवाजींची आज्ञा यांना सांगावी की नको? स्वराज्य रक्षणाच्या कार्यासाठी सुद्धा रयतेला जाच होऊ नये म्हणून हा राजा कमालीची काळजी करताना आढळतो. शिवकालीन राजनीती रामचंद्र पंत अमात्य यांच्या आज्ञापत्रात आढळून येते. या आज्ञापत्रातील वेगवेगळ्या आज्ञांमधून अमात्यांचा बारकावा स्पष्ट दिसतो. रयते संबंधी प्रीती, मनाला कोमलपणा आणि सूक्ष्म दृष्टी या सर्वांसाठी पुढील आज्ञा पहा. छत्रपतींच्या आरमार उभारण्याच्या कार्यात लाकडाचे महत्व कितीतरी मोठे होते. त्याशिवाय आरमार कसे उभारणार? त्या काळी जंगले दाट होती आणि लाकूडही विपुल प्रमाणात उपलब्ध होत. तरी सुद्धा खालील आज्ञा कशी आहे पहा. स्वराज्यातील आंबे, फणस हेही लाकडे आरमाराच्या प्रयोजनाची, परंतु त्यास हात लावू देऊ नये. काय म्हणून तर ही झाडे वर्षा-दोन वर्षात होतात असे नाही, तर रयतांनी हे झाडे लावून लेकरांसारखी ही बहुत काळ जतन करून वाढविली. त्यांचे दुःखास पारावार काय? कदाचित एखादे झाड बहुत जीर्ण होऊन कामातून गेले असेल तर त्याचे धन्यास राजी करून देऊन द्रव्य देऊन त्याचे संतोषे तोडून द्यावे. राजवाडे त्यांच्या 8व्या खंडात खुद्द शिवाजी महाराजांच्या तोंडचे उद्गार नोंदवलेले आढळतात. चिपळूण जवळ पागेचा तळ पडला असता अधिकाऱ्यांनी कसे वागावे या संबंधी राजे म्हणतात. जवळ पावसाळ्याकरिता प्रयासाने साठवलेले गवत पडले आहे. हे लक्षात न घेता कोणी आपट्या करतील, कोणी चिलीम असे करून गवतास आग लावून अनर्थ घडवेल. मग सारी पाकास बुडेल. मग घोडी तुम्ही लोकांनी किंवा हे पहा, तुमच्या पदरी पैसा घातला आहे, लागेल तो जिन्नस पैसा खर्च करून बाजारातून आणावा. तसेच न करता प्रजेस पीडा कराल तो मोंगेल बरे असे प्रजेस होईल. रयते संबंधी ही कणव त्या काळी कोणीही राजाने व सरंजामाने दाखवल्याचे आढळत नाही. राजाची रयते संबंधीची ही कणव आगळी होती, म्हणून रयतेची राजा संबंधीची निष्ठा आगळी होती. ज्या काळात इतर राजांचे सैन्य जनतेला टीक समजत असत, रयतेच्या संपत्तीची नासधूस व लूट करीत असे,
रयतेच्या लेकी सुनांची अब्रू वेगवानपणे अशा काळात शिवाजी महाराजांचे सैन्य रयतेशी इतके चांगले का वागते? या सैन्यात हा बदल कशामुळे झाला? याचे कारण काय? हा प्रश्न फार महत्वाचा आहे. या प्रश्नाचे उत्तर नुसत्या शिवाजी महाराजांच्या चरित्रात सापडते. केवळ त्यांच्या आज्ञाच या बदलास कारणीभूत होत्या असे म्हणणे अपूर्ण होईल. त्यासाठी सैन्याची रचना आणि हे सैन्य ज्या हेतू करता लढत होते ती रचना व तो हेतूच नीट समजून घेतला पाहिजे. शेतकऱ्यांचे सैन्य. त्या काळातील इतर राज्यांचे सैन्य हे खडे सैन्य होते. लढाया करणे हाच त्यांचा व्यवसाय होता. उपजीविकेचे साधन होते. 12ही महिने त्याच कामावर असे. घरादारापासून असलेल्या सैन्यातील शिपाई कुटुंबापासून व शेतीभातीच्या कामापासून दूर असलेले सैन्य बेगुमान असे. त्यांना कशाची पर्वा नसते. अशा शिपायात हडेलहप्पी प्रवृत्ती असते. लग्न झालेले व पोरबाळ झालेले 12माही शिपाईगिरी असलेले रयतेची पर्वा करत नसतात. रयतेच्या संपत्तीची व अब्रूची पर्वा करायची मानसिकता त्यांच्यात नसते. शिवाजीचे सैन्य 12माही सैन्य ते काही नाही असे नाही, पण बहुतेक शिपाई शेतीभाती करीत, बायका मुलात राहत आणि शिपाईगिरी सुद्धा करीत. दसऱ्याच्या दिवशी सीमोल्लंघन करून मुलुखगिरीला बाहेर पडायचे आणि अक्षय तृतीयेला पुन्हा घरी येऊन शेतीभातीच्या कामाला लागून बायका मुलात राहायचे असा रिवाज होता. शेतीशी आणि कुटुंबाशी असे जिवंत आणि सातत्याने संबंध असणाऱ्या शिपायाची मानसिकता दुसऱ्या शेतकऱ्याच्या शेतीची व संपत्तीची काळजी करण्याची असते. इतरांच्या लेकी सुनांचा आदर करण्याची असते. दुसऱ्यांची शेती व पिके पाहून त्यांना स्वतःची पिके आठवतात. दुसऱ्यांच्या लेकी सुना पाहून त्यांना स्वतःच्या लेकी सुना आठवतात आणि ते अत्याचार करीत नाहीत, नासधूस व लूट करीत नाहीत, अब्रू घेत नाहीत. शेतीशी जिवंत संबंध असलेला मनुष्य लुटारू होत नाही. सैन्यातला शिपाई समाजातल्या कोणत्या थरातून येतो आणि कोणत्या वर्गातून येतो हे महत्वाचे असते. यात दुसरा एक महत्वाचा मुद्दा. इतर राजांचे व सरदारांचे सैन्य हे लुटारूंचे सैन्य होते. लूट करणे हाच त्यांचा हेतू होता. इतरांना राज्ये तरी कशासाठी हवी होती? लुटीसाठीच ना. मग ते लूट करणार नाहीत तर काय करणार? सैनिकी सामर्थ्याच्या जोरावर चैन करायची हाच त्यांचा हेतू. ते रयतेच्या अब्रूची आणि संपत्तीची पर्वा कशी करणार? शिवाजीच्या राज्यांचा हेतू शिवाजीच्या हेतू लूट थांबवणे हा होता. लूटला आणि कार करायला जे सैन्य उभे ठोकले होते ते लूट कसे करणार? अन्यायाचा प्रतिकार करायला जे उभे राहतात ते स्वतः अन्याय करीत नसतात. याचा अर्थ शिवाजी महाराजांच्या सैन्यानं कधीही कुठेही लूट केली नाही असा नाही. परमुलखात जाऊन लूट केली होती. सुरतेची लूट तर प्रसिद्ध आहे, परंतु ही लूट करताना गरज म्हणून आणि आवश्यक म्हणून संपत्तीची लूट केली, इतरांच्या अब्रूची नाही. यात आणखीन एक मुद्दा आहे. इतर राजे सैनिकांना पगार न देता लुटीतला हिस्सा देत. स्वाभाविकच सैनिक जास्तीत जास्त लूट करीत. शिवाजी महाराजांनी सैनिकांना लुटीतला हिस्सा देण्याची रीत रद्द केली. लुटीचा सर्व ऐवज खजिन्यात जमा करायचा आणि सैनिकांना ठराविक मेहनतीचा द्यायचा अशी रीत पडली. यामुळे लूट करण्यात आणि जास्तीत जास्त लूट करण्यात शिपायांचा हितसंबंध राहिला नाही. लूट मिळो अगर न मिळो, कमी मिळो अगर जास्त मिळो, सैनिकांना पगार मिळत असे. त्यामुळे उगाच लूट करायची आणि चैनीसाठी लूट करण्याची प्रवृत्ती राहिली नाही. शिवाजी महाराजांचे स्वतःचे शुद्ध चारित्र्य, जाणीवपूर्वक हेतू मनाशी बाळगून दिलेल्या स्पष्ट आज्ञा आणि आज्ञेचे भंग करणाऱ्याला जरब बसेल अशी शिक्षा. उत्पादक शेतकऱ्यांमधूनच केलेली सैन्याची रचना, शिपायांचा शेतीशी व कष्टाशी जिवंत संबंध, रोख पगार देण्याची रीत व सर्वात महत्वाचे म्हणजे अन्यायाचा व लुटीचा प्रतिकार करण्याच्या हेतूने सुरू केलेले कार्य
यामुळे शिवाजीचे सैन्य व त्यांच्या इतर राज्याचे सैन्य यात फरक होता. महाराष्ट्रातील सामान्य रयतेला शिवाजी महाराजांचे सैन्य हे लुटारू सैन्य वाटत नव्हते, तर लूट थांबायला निघालेले संरक्षक सैन्य वाटत असे. रयत सैन्याला सहाय्यक करीत होती आणि सैन्य रयतेला वाचवत होते. सामान्य जनतेसाठी राज्य चालवण्याकरता सैन्य आणि रयत यांचा संबंध एकत्वाचे असावे लागतात. सैन्याची जनतेला भीती वाटता कामा नये. सैन्य आणि जनता हे एकमेकांना पूरक राहतील अशी रचना करावी लागते, तरच यश मिळते. आधुनिक काळात सुद्धा अशी जनता आणि असे सैन्य याची उदाहरणे आहेत. व्हिएतनामचे उदाहरण हे एक ताजे उदाहरण आहे. व्यापार उद्योगात संरक्षण. आपल्या राज्यातील वस्तूंचा व्यापार वाढावा म्हणून परराज्यातून येणाऱ्या मालावर जबर कर बसवून स्वदेशी मालाला संरक्षण देण्याचे धोरण सर्व आधुनिक देश वापरीत आहेत. परंतु सरंजामशाहीच्या मध्ययुगात सुद्धा शिवाजी महाराजांनी असा एक कर बसवून देशी व्यापारास व उद्योगास उत्तेजन देण्याचे धोरण स्वीकारले होते, असे ते दिसते. 6 डिसेंबर 1671 रोजी महाराजांनी कोकणातील कुडाळचे सरसुभेदार नरहरी आनंदराव यांना एक पत्र लिहिले आहे. या पत्रात शिवाजी महाराज लिहितात, संगमेश्वराहून बरदेशीचे मीठ महागच पडे, ऐसा जकातीचा तह देणे. जरी जबरी जकातीचा तह देना नेदा, मुला हिजा कराल म्हणजे कुल उमदी खळक बारदेशीकडे वोहडे. आपली कुळबंद्रे पडतील ऐसी गोष्ट आहे. तरी रोखा पावेल तेच घटकेस कुळघाटी जकाती जबर करणे. महाराजांच्या दूरदृष्टीचा आणि सर्वकष दृष्टीचा हा आणखी एक पैलू आहे. स्वराज्यातील शेतीबरोबरच व्यापार आणि उदीमांचीही काळजी महाराज घेत असत. शिवाजी महाराजांच्या काळात महाराष्ट्रात डच व्यापारी व्यापार करीत होते. त्यांनी व्यापारास परवानगी मागितली, ती महाराजांनी दिली, परंतु काही बंधने लादली, ज्यात जकातीने एक बंधन होते. शिवाजी महाराजांनी डच कंपनीला 24 ऑगस्ट 1677 रोजी कौलनामा दिला. त्यात म्हटले आहे, जिंजी प्रांताच्या परिसरात डच कंपनीला व्यापार करण्यास परवानगी देण्यात येत आहे. डचांचा कुंडालोर येथे मालावर 2.5% जकात भरावी लागेल. सर्व आयात व निर्यात मालाची आगाऊ माहिती दिल्यास अधिकारी मालाची पार्सल तपासणीसाठी उघडणार नाहीत. हवालदार व इतर अधिकारी यांना योग्य तो भाव कर दिल्याशिवाय कंपनीला माल घेण्यास प्रतिबंध करण्यात येत आहे. गुलामांच्या व्यापारास बंदी. वर उल्लेखलेल्या कौलनाम्यात किंवा करारात गुलामांच्या व्यापारास प्रतिबंध करण्याचे एक महत्वाचे व आजवर बऱ्याच प्रमाणात दुर्लक्षित झालेले एक कलम आहे. ते असे, मुसलमानांच्या राज्यात कोणाकडूनही अटकाव न होता तुम्हाला स्त्री व पुरुष यांची गुलाम म्हणून खरेदी व विक्री करण्यास परवानगी होती. परंतु आता माझ्या राज्यात तुम्हा स्त्रियांची किंवा पुरुषांची गुलाम म्हणून खरेदी व विक्री करण्यास संमती नाही. जर तुम्ही असे करण्याचा प्रयत्न केला तर माझे लोक तुम्हाला प्रतिबंध करतील. हे कलम कटाक्षाने पाळले पाहिजे. ज्या काळात गुलामांचाही व्यापार भारतात कुठे कुठे चालत होता, स्त्री पुरुष मजूर पकडून गुलाम करून परदेशी जबरीने नेले जात होते. अशा काळात स्वतःच्या रयतेचा गुलाम म्हणून व्यापार करण्यास शिवाजी महाराजांनी प्रतिबंध केला होता. सर्व ठिकाणी सर्व बाबतीत रयतेची सर्व प्रकारची काळजी घ्यायची हे शिवाजी महाराजांच्या राज्याचे धोरण होते. हॅलो, ठीक आहे. आपण दुसरा जो भाग आहे तो आज आपण संपवला आहे. तर पुढच्या रविवारी जेव्हा भेटू तेव्हा तिसरा आणि चौथा घेऊयात. चालेल, थँक्यू. भेटू आपण धन्यवाद. पुढच्या रविवारी 12 वाजता. थँक्यू.